त्याच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भव सिंधू. की त्या भगवंताचा नाम चिंतन जर केलं तर तो भगवंत निश्चित आपल्या संसारामध्ये किंवा आपल्यावरती येणारे जे प्रसंग आहेत ते निश्चित निवारल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपल्याला त्या माध्यमातून त्या पद्धतीने त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करावं लागेल. काय नाही तर वरवर जर भक्ती केली तर तो भगवंत कसा आपल्याला पाहिजे. काय वरवर जर भक्ती केली बेंबीच्या देठापासून भक्ती करावं लागेल. हा किंवा जो नाम चिंतन आहे मग तो कसा आहे. सकाळी माऊलींनी सांगितलं मुद्राती पाचवी लावण्या लक्ष्य तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. मुद्राती म्हणजे दोन्ही डोळे लावून आणि त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल नुसतं डोळे लावून बसायचं का. नाही ना. त्याच्यामध्ये 2 अक्षराचा मार्ग आहे. काय 2 अक्षराचा मार्ग. राम राम. काय राम राम किंवा राम कृष्ण हरी. परंतु राम मग जेव्हा तिकडे सेतू बांधला त्यावेळेस काय केलं प्रत्येक दगडावरती राम असं नाव टाकायचं आणि ती दगड फेकायची. हा मग राम राम म्हणजे 2च अक्षर आहेत. आपले इंद्रिय तसेच आहेत. हा बघा ना विचार जर केला डोळे डोळे मग मूळ अक्षर आहेत. किती अक्षर आहेत. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम अहा. किती अक्षर आहेत. 12 अक्षर आहेत. बरोबर ना. 12 अक्षर आहेत. मग एका अक्षरामध्ये मला वाटतं तुकोबराय सांगतात किंवा माऊलीने सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. ओम खलिंद ब्रह्म. ओम खलिंद ब्रह्म अक्षर ओम आहे त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. तो बघितला का. मग तो जर पाहायचा असेल तर काय करावं लागेल. डोळे मिटावा लागेल. डोळे लावल्यानंतर त्याचं चिंतन करावं लागेल. आणि चिंतन करता करता काय करावं लागेल. चिंतन करता करता मग तो जो या हृदयामध्ये जो भगवंत आहे तो राम आहे. मग डोळे नाक कान जीभ दात प्रत्येक अवयवाचे 2 शब्द आहेत. हा 2 शब्द आहेत. खूप मोठी PhD आहे. माझं शिक्षण नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही असं सांगता का. मी तिकडे जाणार नाही कारण मला एवढा उल्लेख करायचा नाही. थोडक्यात सांगायचं आहे. म्हणून की स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देह एक आहे. परंतु ह्या देहामध्ये 4 देहाचं वर्णन केलेलं आहे. मग स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. मग स्थूलामध्ये काय आहे सूक्ष्मामध्ये काय आहे कारणामध्ये काय आहे महाकारणामध्ये काय आहे. 4 देहाच्या 4 वाण्या आहे. परापच्छंती मध्यमा वैखेरी ह्या 4 वाण्या आहेत. 4 देह आहेत. मग याच्यामध्ये प्रवेश करता करता गुरु आपल्याला बरोबर मार्गाने काय की वाट दावी करी धरून या आपल्या पोठाला धरतात आणि गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात. मग मार्ग दाखवत असताना तो साधकाच्या माध्यमातला असला पाहिजे. नाहीतर मग आमचे क्रियानंद बाबा सांगायचे काय गुरु हे परिचय शिष्य सिद्धाळ बंदरी. काय असं जर असेल तर कसा परमार्थ शक्य होईल. आणि म्हणून क्रियानंद बाबाचा बोलणं लई ठोस होता आणि त्याच्याजवळ भाडभीड नव्हती. आणि म्हणून अशा माध्यमातून ह्या देहामध्ये जसा माऊली ज्ञानोबारायांवर प्रसंग आला आणि प्रसंग आल्यानंतर गावामध्ये फिरत असताना काय झालं. कोणी शेण फेकत होता कोणी काय अनेक विटंबना झाली. जसं तुकोबारायांवरती उकळतं पाणी टाकलं गाढवावर बसून मिरवणूक केली. एवढी फजिती मोठी केली साधू संतांची. तुम्ही आम्ही कोण. आणि एखादा वेगळा आगळा माणूस जर चुकला ना भलता सरता माणूस जर चुकला ना तर त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण माळ करायचा पाऊल नसता 1 इंच भर इकडून तिकडं पाहिला रे पाहिलं रे
हे माळी घातल्यात भजना करतात कीर्तन करतात पायी यांची तारा माळकऱ्यावर एवढा बारीक लक्ष राहतो ना पण माळकऱ्याने कानात बोळ घात वाजा तशी बोंब कोणी नाही ऐकती काय वेगळा विषय आहे तो परंतु घेतो मिळवून इकडे आणि म्हणून अशा माध्यमातून प्रसंग येतात परंतु मायबाप हा जो प्रसंग आहे मग साधू संतांवरती एवढे प्रसंग आले परंतु जे सत्य आहे सत्य मग दयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मोनी आकुळी वाचस्मरा राम धरा हाती नेम आहारणीशी म्हणजे भगवंताचं नाम स्मरण करायचं आहे नाम चिंतन करायचं आहे मग आपलं आयुष्य आपण ज्या माध्यमातून आपल्याला जन्माला घातलाय कारण अनादी कालापासून घेतलेला देह दात आत्मे त्या भगवंताने हा देह दात आत्मे म्हणजे जसा एखादा मुलगा आपण दत्तक देतो त्या माध्यमातून ह्या देहामध्ये कोणीतरी वेगळा आहे आणि त्या आत्म्याचा आणि देहाचा संबंध नाही जन्मोनी आकुळी वाचे स्मरे नाम 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 घरी हासिने महारणी घरी हासिने महारणी कयाच्या चिंतने निषेध संकट कयाच्या चिंतने निषेध संकट कयाच्या चिंतने निषेध संकट कयाच्या चिंतने निषेध संकट जन्मोनी आकुळी वाचे स्वरा राम धराहाची नेमा हरणीशी तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू पुढे तुकोबारांनी सांगितलंय की तुका म्हणे कोटी कुळीत पुण्यत भावे गाता गीत विठोबाचे मायबाप पुढे भारुड आहे मलाही माहित आहे परंतु आपण 11चे पुढे जाणार नाही असं मला वाटतंय आणि म्हणून की तुका म्हणे कोटी कुळीत पुण्यत भावे गाता गीत विठोबाचे मग ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलोय ज्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे कारण कोटी कोटी कुळांचा उद्धार होतो मग मला वाटतं आपला उद्धार का होणार नाही जर त्या भगवंताचं नामस्मरण करत गेलो काहीच करू नका रोज सकाळी उठल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी किंवा रामकृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेवा एवढं तरी म्हणत गेला किंवा सकाळी उठल्यानंतर हरिपाठ घेऊन पुस्तक हरिपाठाचं पुस्तक घेऊन नुसतं वाचत बसला तर या हरिपाठाने काय होतंय नित्यनेमाने जर त्या हरिपाठाचं वाचन जर केला हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाया हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाया मुख्य तरी गाय पवित्र होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपनीला अंप चिरंजीव कल्प कुंडी नाते आणि एवढा सामर्थ्य आहे त्या हरिपाठामध्ये म्हणून की अशा माध्यमातून त्या भगवंताचं चिंतन स्मरण करा तुम्हाला हात जोडून विनंती करेन काही तुम्हाला इथे सांगायला आलो नाही पण सांगतो थोडस चित्र मला दिसतंय म्हणून कारण संसारामध्ये व्यवस्था असावी परमार्थामध्ये अवस्था असावी म्हणून मायबाप तुम्ही माझे आई वडील आहात मी तुमचा लेकरू आहे
फक्त एकच शिस्त ठेवा, महिला असतील, महिलांनी एका लाईनीत बसायचं आहे, एका साईडनी, पुरुषांनी एका साईडनी बसायचं आहे. कारण आपल्या गावामध्ये बाहेरून संत मंडळी येणार आहे. मला कळत नाही बाकीचं, पण शिस्त कळते. आपण शिस्तबद्ध माणूस आहे. उद्यापासून एक काम करायचं, या लाईनीत सर्व महिलांनी बसायचं आहे, एका लाईनीत पुरुषांनी बसायचं आहे. आणि शक्यतो महिलांपेक्षा पुरुषांनी समोर येऊन बसायचं आहे. कारण आपण पुरुष आहोत, म्हणून आपण आपल्याला आपला पुरुषत्व कळला पाहिजे. मला माहित आहे कार्यक्रम प्रत्येक वर्षी ठासून होतो इथं, फक्त एवढंच करा. मी काही तुम्हाला इथं शिस्त लावायला आलो नाही किंवा मी त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही, परंतु परमार्थामध्ये शिस्त असावी. आणि म्हणून एका साईडने मी अगोदरच सांगितलं का मी तुमचा लेकरू आहे. मी तुमचा लेकरू आहे, तुम्ही माझे आई वडील आहात. आणि म्हणून लेकरू म्हणून सांगतो, या लेकराची फक्त उद्यापासून जेवढं सांगितलंय तेवढं डोक्यामध्ये ठेवून आणि एवढंच करा. आणि तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कोटी कोळी ते पुण्यित भावे गाता जित विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू विठोबार कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार बघा, अभंग तुकोबारायांचा आहे आणि नामपर प्रकरणातील आहे. मला वाटतं सारासार विचार करा, उठा उठी नामधरा कंठी विठोबाच्या दयाच्या चिंतने निर्शल संकट दयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मनिया कुळी वाचे स्मरा राम धराची नेम हरदिशी तुका म्हणे कोटी कुळी ते पुण्यित भावे गाता गीत विठोबा तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू. हे बघा, अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही. कारण मी तुमचा लेकरू आहे, मी काही सुशिक्षित नाही, परंतु एक थोडक्यात कृष्ण भाऊ त्या दिवशी आले, बाबांकडूनच आले ते, आणि मला सांगितलं माऊली तुम्हाला पहिल्या दिवशी तारीख द्यायची आहे. ठीक आहे भाऊ, मी काही फार मोठा वक्ता नाही काय, आणि मी एक दुबळा माणूस आहे, काय एक दुबळा माणूस आहे. परंतु बाबांच्या मला वाटतं सुरगाणा तालुक्यातील गोहीधाम येथील ब्रह्मलीन साधू संत श्रेष्ठ धनसरामजी महाराज यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनातून
जे काही त्यांनी मला बोध केलं आणि त्या बोधाप्रमाणे की त्यांनी सांगल्याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने थोडस चिंतन केलं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून, कारण मी कुठेही सांगतो मी शास्त्रामध्ये गायनामध्ये कमी आहे. शास्त्रामध्ये गायनामध्ये मी कमी आहे. कारण तर लिहिता वाचताच येत नाही आणि अगोदर संस्कार वेगळे असल्यामुळं थोडीशी लाईन वेगळी झाली. पण काही असू द्या की तुमच्या माझ्यासारखे मला वाटतं हास्याचे आमचे दाजी मोहन राऊत ते भेटले. अरे काय करतो येड्यासारखा, हे तमाशे कव्हर करतो. तमाशामध्ये माऊली 9 वर्ष मी नाचकाम केलं. 9 वर्ष नाचकाम केलंय आणि नंतर सालानी होतो मामाकडे. तिकडून आल्यानंतर घरी पोरांनी तमाशाची भूमिका रचली म्हणून त्याच्यामध्ये तसा तमाशा इथला परफेक्ट. आणि आजही आमचे कोणी सोयरे मामा लागतात ते पिंपरीलाच राहतात. आणि त्या माध्यमातून थोडस कोणाचं तरी ऐकलं काय की साधू संतांचं ऐकावं लागतंय आणि त्या भूमिकेतून जरी बाकीच्या काही गोष्टी कळाल्या नाही, परंतु एक पाऊल जर बदलत गेलो आपण तर निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तसं जर पाहायला गेलं तर बरेचशा मंडळीला माहित आहे. माझे वडील होते कतकरी आणि प्रसिद्ध कतकरी होते. काय की आमच्या पट्ट्यामध्ये त्यांना जवळजवळ जोडच नव्हतं. मी काही माझ्या घरच्या गोष्टी सांगायला आलो नाही, पण माझी भूमिका कशी बदलली मला एवढंच सांगायचं आहे की आणि त्यातल्या त्यात आता पाणी टाकून पितात. काय असेल त्याचं नाव नाही सांगत. आता पाणी टाकून पितात. मी तसाच बुचा खोलायचो आणि वर करायचं. म्हणजे तुम्ही म्हणाल आधी तुम्ही करून पाहिलं का? अनुभवाच्या गोष्टी आहेत. अनुभव आले अंगा ते जगा सांगत असे. मग त्या अनुभवातून बदललो, अनुभव घेऊन बदललो म्हणून ते सांगायचं आहे. म्हणून अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही. आणि जे काही बोललो असेल, जे माझे गुरुवर्य सद्गुरु धनसराम महाराज, जे चांगलं असेल ते त्यांच्या वाणीत असेल. जे माझ्या वाणीतून जे वाईट गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून माझ्याकडे देऊ नका. कुठेतरी तुम्ही टाकून द्या, तुम्ही ठेवू नका देऊ. कारण तुम्हालाही चांगला मार्ग संस्कार लागावं म्हणून जे चांगलं असेल ते तुमच्याकडे ठेवा, जे वाईट असेल ते फेकून द्या. आणि म्हणून या माध्यमातून माझ्याकडे जी सेवा दिली, मी एक तुमचा पामर आहे की पायाची वाहन पायी बरी, मद पामराशी काही थोरपणा पायाची वाहन पायी बरी, या माध्यमातून झालेली सेवा मला वाटतं आता 11 वाजलेतच. आणि म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं 11च्या पुढे आपणही जाणार नाही. म्हणून या ठिकाणी सेवेला विराम देऊन आणि पुढे भारोडाचा कार्यक्रम आहे म्हणून या ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले